महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। घाटकोपरमध्ये टायगर ग्रुपच्या वतीने सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा। भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम। विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले। घाटकोपर परिसरात टायगर ग्रुपच्या वतीने सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिभावात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर रामनामाच्या गजराने आणि भक्तीच्या सुरांनी दुमदुमून गेला होता। उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते। श्रीराम मूर्तीचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, पारंपरिक संगीत भजन, रामभक्तीने भारलेली कीर्तनमाला आणि प्रभू श्रीरामांची भव्य महाआरती मोठ्या श्रद्धेने पार पडली। प्रत्येक क्षण भक्तिमय वातावरणाने ओतप्रोत भरलेला होता। कार्यक्रमादरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आणि आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महाप्रसाद वितरण, ज्यामध्ये हजारो भाविकांनी सहभागी होत प्रसादाचा लाभ घेतला। आयोजनाची शिस्त, स्वच्छता आणि भाविकांसाठी केलेली उत्तम व्यवस्था यामुळे कार्यक्रम अधिकच यशस्वी ठरला। या कार्यक्रमाला सद्गुरू श्री लोकेशानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या आशीर्वचनांमुळे आणि मार्गदर्शनामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाली। तसेच संजय खंडागळे, टायगर ग्रुप मुंबई प्रदेश अध्यक्ष, छायाताई खंडागळे समाजसेविका, डॉक्टर अर्चना भालेराव नगरसेविका, स्वरूपा पाटील नगरसेविका, सकीना शेख नगरसेविका यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या भव्य आणि यशस्वी सोहळ्याचे आयोजन टायगर ग्रुप घाटकोपरचे अध्यक्ष राहुल भाऊ पवार आणि उपाध्यक्ष सोमनाथ फलके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। त्यांच्या कार्यसंघाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडत सामाजिक ऐक्य आणि धार्मिक एकात्मतेचा उत्तम संदेश दिला। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते। हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकात्मता, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा जिवंत अनुभव देणारा ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे सह तृप्ती भोईर, घाटकोपर।